सुनील पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. आधी मडकेनं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोटेकर बीच्या विरोधात साई स्पोर्ट कारबाव, मॅच ऑफ द नाईट. दोन महान संघांदरम्यान हा फार मोठा सामना तुम्ही आज पाहता स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. चेक त्यानंतर पाहू शकाल आणि भादाणे गावचे समाजसेवक पिंट्याजी भुईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. भादाणे गावचे समाजसेवक पिंट्या भुईर यांचा सन्मान. आणि आता मात्र जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओटी कॉम्बॉक्स. धन्यवाद निश्चित योगी आणि माझ्यासोबत समीर. हा सामना तर पाहतोय आपण अतिशय अप्रतिम. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण इथे. मात्र निश्चित ज्या प्रकारे गोटेगाव बी टीमचं प्रदर्शन पाहतोय. गोटेघर बी टीमचं प्रदर्शन चांगलं आहे. जरूर आपण मागील जो सामना संपन्न झाला त्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच अर्थात मंदार गोराटकरला आपण या ठिकाणी पारितोषिक वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करूया. आकर्षक ट्रॉफी आहे, त्याच्यानंतर डिस्काउंट वाउचर आहे, त्यानंतर मेडल सुद्धा आपण इथे देणार आहोत. जबरदस्त आपण गोलंदाजी मंदार गोराटकरची पाहायला मिळाली. एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले 2. संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी वितरित करायची आहे, जी आम्हाला माजी सरपंच ग्रामपंचायत डुंगेचे सन्माननीय दयानंद पाटील यांच्याकडून ती ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. परंतु प्रथमतः आपण या ठिकाणी मेडल वितरित करणार आहोत, जो आम्हाला पंकज भुईर यांच्याकडून आम्हाला मेडल प्राप्त झालेला आहे. संदीपजी पाटील आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करा. पंकजी भुईर स्पॉन्सर बाय मेडल आपण वितरित करूया. सन्माननीय विनोदजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल प्राप्त करतो. आणि पुढील जो पारितोषिक आहे डॉक्टर देवे आणि अनंत भुईर यांच्या माध्यमातून मायरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल साविंद्रा यांच्या माध्यमातून 40% डिस्काउंट वाउचर आहे. आणि तो आपण वाउचर सन्माननीय भगवानजी पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक जबरदस्त कार्यकर्ता आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. जरूर आम्ही मंदारची बाईट घेणार होतो, परंतु आज वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे चला जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. अतिशय क्लास फटका पाहिला आपण प्रणयच्या बॅटमधून. चेंडूला बॅकवर्ड स्कुलिकच्या वरतून चेंडूला फेकून दिले 6 धावेसाठी. अजून एक पाहतोय आपण स्लॉग स्वीप. वा भाई वा, सुपर शॉट, बॅक टू द बॅक. दुसरा हा षटकार. अतिशय क्लास फटका पाहतोय आपण. आता मात्र आक्रमण स्वीकारलंय वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील या बॅटरनी. जबरदस्त हा खेळाडू सातत्याने कित्येक वर्षापासून पाहतोय साई स्पोर्ट खारबाव टीमचे नेतृत्व करताना. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण आदी मडके. खूप मोठं नाव आहे, पाहतोय आपण नावाप्रमाणे इथे मात्र कामगिरी करता आली नाही. लाखिली गावचे समाजसेवक आदरणीय रविकांत पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी या स्पर्धेत शुभेच्छा देण्यासाठी कांबे गावच्या सौभाग्यवती सरिताताई भगत मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आहेत. वेलकम मॅडम, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. अभिजित या स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणून आमचे काही लाडके प्रमुख मान्यवर काही क्षणामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. त्यामध्ये पाहतोय आपण यश सत्यवान पाटील दादांचं काही क्षणामध्ये आगमन होईल. त्याचबरोबर कौशल मनोज म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होणार आहेत. अभिजित मनोजी म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव आहेत, त्यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहेत. आणि सामना मात्र हा एक खूप मोठा आहे. पाहतोय आपण साई स्पोर्ट खारबाव संघ प्रथम बॅटिंग करताना पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला आपण तर निश्चित गोलंदाज हवी होता, त्यानंतर मात्र पलटवार केलाय. प्रणय पाटील नावाचा वादळ सध्या तरी खेळपट्टीवर आहे. जरूर आपण जी चर्चा सुरू ठेवली होती, सरिता भगत मॅडम ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या, त्याचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत.
थोड्याच वेळामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय सत्यवान पाटील यांचे सुपुत्र यश सत्यवान पाटील आणि मनोज म्हात्रे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय कौशल्य मनोज म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालं होणार आहे. वेलकम. अतिशय क्लास सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाज प्रीतम जोशी, एक मोठं नाव आहे प्रीतम जोशी. टेनिस क्रिकेट मध्ये जर विचार केला आपण तर त्याच्यासमोर बॅटर पाहतोय आपण अक्षय पाटील. या स्पर्धेसाठी कानपेगावचे प्रसिद्ध उद्योजक संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सज्ज होताना जोशी. यावेळेस पाहता चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. आपल्याच फ्लोरमध्ये क्षेत्ररक्षण करण्यामध्ये अपयश आलं. त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली होती, वेळ होती. एक अतिशय वेगात सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 1-20. आता मात्र प्रणव पाटील सज्ज होते स्ट्राईकला. 3 चेंडू तर त्यांनी सामना केलाय, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 अप्रतिम लाजवाब कव्हर ड्राईव्हचा चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. यानंतर त्याला दोन्ही टीमचे संघनायक आपण सुद्धा सज्ज राहायचे. जॉली स्पोर्ट कामतगर संघ जर म्हटलं कित्येक वर्षापासून या टीमचा दबदबा कायम आहे आणि प्रतिस्पर्धी टीम जर पाहिला आपण कांबे संघ आपण सज्ज राहायचे आहे. याच पात्र अजून एक स्लॉग स्वीपचा फटका. लाकिली मंडप डेकोर स्टँडच्या वरतून आलाय हा षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून लाखिवली गावातील सर्व महिला मंडळांसाठी आज हल्दी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. तर मी या सर्व महिला भगिनींना एक विनंती करते की पहा 8:30 वाजण्याची तुम्हाला वेळ आम्ही दिलेली होती. आता 8:30 वाजून गेलेले आहेत. तर विनंती करतो की आपण जेवढे लवकर या ठिकाणी येणार तेवढ्या लवकर आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जबरदस्त फाईट धमाका पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न, छेडछाणी करण्याचा प्रयत्न होता प्रणव यांचा, पण नशिबात त्यांच्याकडे चेंडू मात्र निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल. एक विचार जर केला आपण आपण शहापूर विभागातला एक मातबाबर संघ म्हणून ज्याची ओळख आहे. दुसरीकडे भिवंडी ग्रामीणचा स्टार संघ खारबाव. अजून एकदा अडबॅटने फटका स्क्रोलेक आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी पण नकारतोय अक्षय. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती 27. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 20-25 हा पाहतोय आपण. टीव्ही स्क्रीनवर एक छोटीशी चिमुकली जॉन्शी पाटील यांना आपण यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारतोय जेल आणि या साई स्पोर्ट खारबाव टीमला लागणारा हा दुसरा धक्का. तर 2 षटकासाठी जर विचार केला आपण तर ओव्हर रेट जर पाहिला पण चांगला आहे आणि 8 मिनिटाचं वेळ या 2 षटकासाठी घेतलेला आहे. पाहतोय आपण ओव्हर रेट खूप चांगलं. इतर मात्र नवीन बॅटर बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील, आमचे राजेंद्र पाटील सर यांचे छोटे चिरंजीव यांचा खास फेवरेट खिलाडी पाहतोय आपण सूरज खेळपट्टीकडे जाताना. आणि सूरजला षटकाराच्या हॅट्रिकसाठी खास भाई यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येईल. आणि आमचे आयोजक आदर्श शिक्षक एक सक्सेसफुल आयोजक राजेंद्र पाटील सर यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपये. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय भावालेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक यशवंत केणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. त्यांच्या समेत आदरणीय सन्माननीय हेमंत गुलवी यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज पाहुण्यांची मानयाळी पूर्णपणे पाहिलं तर व्यासपीठ फुलांसारखं फुलून गेलेलं आहे. निश्चित योगी, आम्ही काल चर्चा केली होती आपण कॉमेंट बॉक्समधून की राजेंद्र पाटील सरांवर किती मोठं प्रेम आहे. आणि आता मला वाटतं की 4 तास झाले आणि पाहुण्याची अफाट गर्दी आपण पाहतोय आणि अजून सुरूच राहणार आहे. अतिशय अप्रतिम लाजवाब फटका पाहिला आपण प्रणयच्या बॅटमधून आणि निघणारा त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण हा 4था षटकार आणि चौकाचा व्यापारी बनलाय साई स्पोर्ट खारबाव टीमचा हा वंडर बॉय. हे पाहू शकता आमचे मान्यवर
येताना व्यासपीठावर वेलकम सुस्वागतम. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी भिनार गावचे समाजसेवक आदरणीय किरणजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. त्यांच्या समेत सन्माननीय के भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी मित्र आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आमचे मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर अनिल कांबळे, आपण कुठे जरी असाल तर निश्चित आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. वा वा, निश्चित नो डाऊट पाहतोय की आपण सुपर हिट टुर्नामेंट पाहतोय आपण. यावेळेस पाहता बॅकफुटला जाऊन फक्त टॅप केले पाहतोय, पॉईंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निश्चित दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहज या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना प्रणव पाटील ग्रेट बॅटिंग पाहतोय सध्या तरी. आणि निश्चित जर आपण योग्य विचार केला तर नो डाऊट आयोजक जर पाहिला आपण महाराष्ट्राचे A1 सूत्रसंचालक म्हणून ज्याची ओळख आहे, A1 क्वालिटीचा आपण हा आयोजन पाहतोय. A1 क्वालिटीचे संघांना सुद्धा त्यांनी एंट्री दिलेली आहे आणि A1 क्वालिटीचा थेट प्रेक्षेपण सुद्धा आपण पाहतोय. संपूर्ण A1 क्वालिटीचे दर्जेदार सगळेच पाहतोय आपण. यावेळेस पात्र फटका लॉफ्टेड खाली क्षेत्र आहे, एका टप्प्याने चेडू सीमा पार आलाय, हा खणखणीत चौकार. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून खास भेट देण्यासाठी निश्चित आमचे सन्माननीय लाडके पाहुणे पाहतोय आपण. त्यांचं आगमन होताना यश सत्यवान पाटील साहेब यांचं आगमन होतोय. तसेच सन्माननीय कौशल म्हणून म्हात्रे दादांचं व्यासपीठाकडे आगमन होताना पाहतोय आपण. आमच्या मनोज म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आहेत आणि निश्चित प्रणव यांच्यावर खूप मोठं जीव आहे. दोस्ती असावी पक्की अपनी अपनी पाहतोय आपण. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम. जरूर या पाहू शकला यांची कारण प्रणव पाटील यांची खास मित्र आहेत. सत्यवान पाटील साहेबांचे सुपुत्र यश पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मनोज म्हात्रे साहेबांचे सुपुत्र कौशल्य म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मंडप डेकोरेटर्सला एक विनंती करतो की आपण थोडंसं लक्ष वेधित करा व्यासपीठाकडे. वेगवान चेंडू पण लाईन चेक करतील पंच परेश महाजन सरांचं, यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. दिवसा आणि नाईटमध्ये ज्या प्रकारे पंचाची भूमिका पार पडताना आमचे चारही पंच निश्चित ज्ञानेश्वर कुठली शंका नाही आहे. आतापर्यंत एकही असा निर्णय दिला गेला नाही की त्यामुळे काही वाद या स्पर्धेला निर्माण होईल, कारण की A1 क्वालिटीची स्पर्धा पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र बॅटने पुलचा फटका पाहतोय. मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होते, फंबलिंग पाहायला मिळालं, पण एकच सिंगल इथे मात्र प्रणव पाटील कंप्लीट करतोय. निश्चित मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर अनिल कांबळे, आपण कुठे जरी असाल तर निश्चित आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. पवार, तुम्हाला मी 2 मिनिटं थांबवतोय कारण आपण व्यासपीठाकडे सुद्धा मात्र इथे वाटचाल करतो आणि प्रिन्स भूमीला विनंती करतो की 2 विंडोजमध्ये तुम्हाला आता व्हिडिओज यस. चला आपण या ठिकाणी जाऊया कारण व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. बाहुबली सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसला आणि त्याच्यामधून आलाय हा बाहुबली षटकार. आणि चला एक या विभागातील पाहिलं तर एक लोकप्रिय आर्टिस्ट मेक ओव्हर, कारण मी जर पाहिलं तर माझ्या जीवनामध्ये अशी पहिल्यांदा महिला पाहतो की त्यांनी विदेशी 16 दौरे केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर अनेक महिला वर्ग आपण जर पाहिलं तर महिला भगिनी शिक्षण घेत आहेत आणि मॅडम प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. सरस पाटील मॅडमला विनंती करतो की पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाणार आहे. मी राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सरस पाटील मॅडम यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. अतिशय क्लास फटका पाहिला पण सूरजच्या बॅटमधून. परत एकदा यावेळेस पात्र वा भाई वा वा, सुपर बाहुबलीच्या बॅटमधून देखना हा षटकार. चला पुढील सन्मान आज आपल्यामध्ये पाहिले तर समाजसेवक भोला पाटील आज उपस्थित झालेले आहेत. सरस पाटील यांचे पतिश्री आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. 2 मारलेले आहेत. आता मात्र एक जर षटकार आला तर राजेंद्र पाटील साहेब आणि प्रथमेश भाई यांच्याकडून तब्बल 2000 रुपये या दोन्ही आयोजकाच्या माध्यमातून देण्यात येईल. क्या बात आहे. हा फटका पाहिला आपण ज्ञानेश्वर, पूर्ण अपाट शक्ती कव्हरच्या वरतून एवढं सोपं नाहीये षटकार ठोकणं, पण तो करामत करतोय. सूरज इज अ ग्रेट बॅटर. पुढील सन्मान अलीमगडच्या सौभाग्यवती आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. कोमलजी पाटील मॅडम, आपणास विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे.
3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावपलकावर 53. एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना साई स्पोर्ट खारबाव. प्रणव पाटील इज अ ग्रेट बॅटर आणि आक्रमण हातात घेतोय सूरज बाहुबली. ही जोडी खूप तुफानी आहे आणि एक स्टायलिश तर दुसरा आक्रमक बॅटर. गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी ओमकार येतोय. स्ट्राईकला प्रणय पाटील वंडरबॉय ऑफ खारबाव. एक बेमिशाल खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे, शांत स्वभाव पण बॅटने खूप चांगली कामगिरी करणारा हा देखना बॅटर. चला पुढील सन्मान प्रथमेश रमाकांत पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, भादवडचे आहेत आणि राजेंद्र पाटील सरांचे लाडके भाचे आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर लगेच आपण पुढील सन्मानाकडे वाटचाल करतोय. सन्माननीय प्रज्ञाजी रमाकांत पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज ओमकार राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र परत एकदा स्लॉक स्वीप. हा पण चेंडू जाईल आणि नो बॉल. तब्बल 7 धावा या चेंडूवर येतील. आणि जरूर आपण जर या दोन बंधूंचा विचार केला तर 16 वर्षापासून या स्पर्धेला ते भेट देत आहेत. कारण मामांची स्पर्धा आहे, येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांची भेट या स्पर्धेसाठी प्रार्थनीय असते आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 42च्या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. काय या स्पर्धेचं आपण पाहतोय की 30 अर्धशतक पटकावण्यामध्ये यश मिळेल आणि स्वतःचं पहिलं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 बॅटरनी 2 अर्धशतक पटकावले. एक जर पाहिला आपण निश्चित जुनादुर्गी टीमचा आकाश आणि दुसरा जर पाहिला आपण कासारवली टीमचा चेक मोहित. चला या ठिकाणी पाहिलं तर या टेंबोली गावचे समाजसेवक महेंद्रजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आज लाखेली विभागातील पाहिलं तर भरपूर मान्यवर मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती सध्या पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कारण या विभागातील अद्भुत स्पर्धा, कारण प्रथमतः डे नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण इथे एन्जॉयमेंट करतोय. या दरम्यान स्वीपचा फटका पाहतोय आपण स्कोरलेकडे फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि याचबरोबर प्रणव पाटील पाहतोय की आपण 43 या धावसंख्येवर बॅटिंग करताना झकास. पाहू शकाल टेंबोलीचे समाजसेवक जून नांदुर्गी ग्रामपंचायती माजी उपसरपंच सन्माननीय प्रेमनाथजी मडवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. चांगला फटका म्हणता येईल. पाहता आपण फंबलिंग पाहायला मिळालं आणि सूरज मात्र षटकाराच्या हॅट्रिक पासून वंचित राहिलंय. कारण की 2 ठोकले होते. आता मात्र आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. कारण की विकेट फेकायची वेळ नव्हती. कारण की अर्धशतकच्या उंबाठ्यावर येऊन टिपला होता बॅटर पाहतोय आपण प्रणय पाटील. पण आता मात्र धावकीच्या स्वरूपात बांधून वापस. चला पुढील सन्मान लक्ष्मणजी नांदुरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि जरूर मित्र म्हणतो की लाखिवली गाव आपण जर पाहिलं तर एवढं मोठं नाही, छोटंसं आहे. परंतु लाखिवली गावाचं आज नाव 7 समुंदर पलीकडे घेऊन जाण्याचं कार्य कोणी केलं असेल तर मी जरूर म्हणेन राजेंद्र पाटील सर. आणि त्याची पोच पावती आहे. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. कारण की A1 क्वालिटीचे महाराष्ट्र राज्याचे A1 सूत्रसंचालक आणि त्याच्या माध्यमातून A1 क्वालिटीची स्पर्धा पाहतोय आपण योगी. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाखिवली गावाचे प्रिन्स अर्थात प्रथमेश पाटील, त्यांचं तेवढंच मोलाचं योगदान आहे. त्यानंतर पुढील सन्मान आणि विसरून चालता नाही त्याचसोबत गावदी स्पोर्ट लाखिवलीचे प्रत्येक खेळाडू सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खंबीरपणे उभे राहतात. चला पुढील सन्मान पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा सौभाग्यवती सरिता भगत मॅडम आपल्यामध्ये आज उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे मॅडम आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. पायचीच्या स्वरूपात अजून एक धक्का बसला. आता मात्र पाहतोय की लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर इथं मात्र विकेटचं पतन. पहिला धावची त्यानंतर मात्र हा पायचीच्या स्वरूपात धक्का बसलाय साई स्पोर्ट खारबाव टीमला. धावसंख्या जर पहिली धावपल करू इथं मात्र निश्चित खूप झपाट्या पुढे सरकते ती 63 चेक. चला पुढील सन्मान आपण पाहू शकाल या ठिकाणी डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय मुकुंदजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. आणि जरूर प्रणव पाटील असेल, दिशांत पाटील असेल किंवा सुमित पाटील असेल यांचे लाडके मामाश्री आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. म्हणजे राजेंद्र पाटील साहेबांचे लाडके मेहुणे आहेत. दरम्यान पाहतोय की आपण निश्चित धामणे गावाचे संतोष गुली साहेब माजी सरपंच यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. कमाल आणि धमाल. चला पुढील सन्मान भावाली गावचे या सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय यशवंत केणे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय केणे साहेबांनी की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. यशवंत केणे साहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन की मित्रांनो
कार्यक्रम सुखाचा असू द्या किंवा दुःखाचा असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये या नेहमीच पुढे असणारी व्यक्ती अर्थात यशवंत केणे साहेब आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत. आकाशामध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सोपत इथं मात्र ड्रॉप केलंय आणि मोनिश मात्र एकच सिंगल इथं कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती पाहतोय आपण 64. काही ठीक. चेंडूचा खेळ बाकी. दरम्यान या ठिकाणी राजेशजी रुपन्नर पेशाने PS आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. विनंती करतोय साहेबांना की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आणि विकेटचं पतन पाहतोय आपण. निश्चित उल्लेख केला साहेबासाठी शिंगम म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे सिंगम साहेब पाहतोय. त्याचा यथोचित स्वागत आणि सत्कार करताना या स्पर्धेचे आयोजक अशा तऱ्हेने पाहतोय की पहिल्या इनिंगची समाप्ती, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर चला पुढील सन्मान आपण पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय धामणेगावचे उद्योजक आदरणीय आणि महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय हेमंत गुलवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आपण संपन्न करूया. आणि राजेंद्र पाटील साहेबांचे ते क्लासमेट आहेत, क्या बात आहे. त्याचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतो. आणि या प्रत्येक वर्षी साहेबांची या स्पर्धेला मात्र भेट मिळत असते. निश्चित आपण टॉससाठी सुद्धा आवाज देऊया. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष कांबे स्पोर्ट कांबे. त्याला दोन्ही टीमचे संगणक आपण RK बिल्डर टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. चला पुढील सन्मान ज्यांनी अनेक वर्ष कारिवली गावाची क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केली आणि ती सेवा अजूनही करतायत तरी स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, फुटीप्लाच्या माध्यमातून खेळतायत. सन्माननीय नीलमजी नाईक साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपर्क करतो. आणि महाराष्ट्र असोसिएशन लंगडी असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करीत आहोत. चला नाणेफेकीसाठी या जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष कांबे स्पोर्ट कांबे. चला आपण नाणेफेकी संपन्न करू. आणि विनंती असेल समीर ठाकरे सरांना की आपण थोडक्यात नाणेफेकी संपन्न करायची आहे. चला पुढील सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. आदरणीय बिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय भरतजी घाटाळ साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आणि हा सन्मान संपन्न झाल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. पहा पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. दरम्यान या ठिकाणी प्राजक्ता मंडप डेग्रुडरचे पोपऱ्याडर शेलारगावचे समाजसेवक आदरणीय हृदयजी भुईर आणि किरणजी भुईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहा 64 धावा झालेल्या साईस्पोर्ट कारभाव संघाने जोडलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये पॅनल्टीच्या धाबा 2 आम्ही ऍड करतोय. म्हणजे एकूण 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावांचा लक्ष्य टार्गेट असणार आहे. आपण टॉस करूया, त्यानंतर आपण जेव्हा सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करू. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करू. सन्माननीय यशवंत केणे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि नीलमजी नाईक साहेब आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच योगी सर. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला कांबे स्पोर्ट कांबे आणि दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतगर या दोन बलाढ्य संघांदरम्यान या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टॉस बॉक्समध्ये आमचे मान्यवर पाहुणे येतात. आदरणीय यशवंतजी केरे आणि नीलम नाईक साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला आपण प्रथमतः टॉसची माहिती देऊया. या स्पर्धेसाठी एक वेगळा टॉस तयार करण्यात आलेला आहे. एका बाजूला किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रिन्स मूवीज किंवा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक दोन्हीपैकी कॉल करा. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक असा कॉल होता आणि टॉस तोच आलेला आहे. टॉस जिंकल्या ठिकाणी कामतगरच्या कॅप्टन पाहुण्यांना विनंती पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हा. रितेश टॉस जिंकलेला आहे. अंडर फ्लडलाईट खेळतोय. अनेक सारा टुर्नामेंट्स तो खेळत आलेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगर एक मोठं नाव आता पूर्वीपासून आहे आणि पुन्हा आता यंगस्टर नेते बनवत लावलेला आहे. टॉस जिंकलाय. कांबेच्या विरुद्ध काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण करू. काय सांगशील या मागचं रिझन? का फिल्डिंग करतेस आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवणार आहेस?
अंडर 40चा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील त्यासाठी तुला. जयेश पाटील फार कमी वेळा क्रिकेटच्या मैदानावर या वर्षामध्ये दिसलेला. टॉस जिंकला असा का निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. कामतगरच्या विरुद्ध एखादा सामना तुला आठवतोय की कांबे संघानं तिथे चांगला परफॉर्मन्स केला होता? आठवतो. मग आता बॅटिंग आलेली आहे, किती टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? कारण समोर एक मोठा संघ आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील. 45 पर्यंत टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. आमचा गेंडा स्वामी आयर आहे, तो चालला तर 60 पण होतील. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून जॉली स्पोर्ट कामतगरनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कांबे टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. दरम्यान या ठिकाणी पाहू शकेल प्रणवजी पाटील यांची काकी सन्माननीय सौभाग्य होती मंदाबाई मोरेश्वर पाटील या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान लगेच आपण इथे संपन्न करूया. चला आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वाटचाल करूया, कारण भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. सर्वांचं आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मंदाबाई मोरेश्वर पाटील काकी या ठिकाणी आलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करून घ्यायचा आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्यांचं नुकतंच इथे मात्र शुभागमन झालेलं आहे सन्मानित किरणजी भुईर साहेब, त्याच्या सोबतीला पाहिलं तर हृदयनाथजी भुईर, ॲडव्होकेट सचिनजी पाटील, समीरजी पाटील, मंगेशजी भुईर आणि हे सर्व पाहुणे मंडळी सेलार गावावरून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. वाडा शॉट अडवा बॅटनं काय फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून या चेंडूला फेकलंय. मिडल ऑन द बॅट करत असताना सरळ प्रेक्षकांमध्ये 6 धावा. बिगिट षटकार. सन्माननीय लाखिवलीचे समाजसेवक रविकांत पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर कारिवलीचे समाजसेवक आदरणीय रोहिदाजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि रविकांत पाटील साहेबांचा विचार जर केला तर या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला वायफायची सेवा प्राप्त करून दिलेला आहे. त्यांचं भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आहे, त्यांचं आपण करूया आभार व्यक्त. आणि रविकांत म्हात्रे जे कारिवलीचे समाजसेवक आहेत त्यांचा आपण सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. नेक्स्ट बॉल जबरदस्त चेंडू आहे. पडल्यानंतर अतिरिक्त उंची, बॅटची एज, मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. गणेश डिंगोरेला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. बिग विकेट इज डाऊन. गणेश डिंगोरे इज अ बॅक टू द डगआउट. पुढील सन्मान आपण पाहू शकाल या ठिकाणी भिनार गावचे समाजसेवक किरणजी भुईर आणि जरूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुद्धा आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. काटेई गावचे उद्योजक सन्माननीय भावेजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी मित्र सन्माननीय मनोजजी भुईर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. कटेईचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सुद्धा जे आहेत. त्याच्यानंतर पाहू शकाल के पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. प्रसिद्ध उद्योजक आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. के भुईर आहेत पहा, नावात काय आहे, सर्व काही कार्यात आहे. मग पाटील भुईर सर्व आहेत आणि माजी सरपंच सुद्धा आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अनेक चांगले उपक्रम ग्रामपंचायत भिनारमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करीत आहोत. चला पुढील सन्मानाकडे आपण वाटचाल करतोय. आज आपल्यामध्ये पाहिलं तर निंबोलीगावचे एक जबरदस्त क्रिकेटपटू प्रभाकरजी गुलवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान प्रणव पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करायचा आहे. पहा, प्रभाकर गुलवी प्रणव पाटील यांचे लाडके मामा आहेत आणि त्यांचा सन्मान मला अजूनही आठवते की चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती एक स्पर्धा सुरू होती आणि त्या स्पर्धेमध्ये प्रभाकर गुलवी यांना दुखापत झाली आणि तिथून मात्र प्रभाकर गुलवी क्रिकेटपासून दूर राहिले. परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं अजूनही कमी झालेलं नाहीये आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी भाच्याच्या हातातून आपण इथे संपन्न करीत आहोत. गाणे फिरंगणे पाड्याचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय राजेंद्रजी कारभारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या.
आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल. मी राजेंद्र पाटील आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. चला राजेंद्र कारभारी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. धावफलकाचा आपण विचार केला तर 11 धावा झालेत. अडवा पाटणं चेंडू जबरदस्त आहे. हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करून जाणारा अक्षय पाटीलने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडलं तरी अक्षय पाटीलने इकडे दाखवलंय. कारण मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघ ज्या अनुषंगाने उतरलाय, पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग, त्यानंतर अक्षयकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या ठिकाणी मात्र अक्षयने जपत असताना अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर विचार केला तर संघाचं धावफलक जाऊन पोहोचले 1-11 अशी स्थिती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम चेक आपल्यामध्ये पाहिलं तर विजया दामोदर पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. लाखिवलीच्या महिला भगिनी आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आज हल्दी कुंकूचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न पार पाडणार आहोत. लाखिवलीच्या सर्व महिला भगिनींसाठी हा उत्सवच आहे, ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं. पुढील सन्मान कोणगावच्या सौभाग्यवती सोनाली शेखर म्हात्रे मॅडम आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. चला पहिल्या षटकासाठी पाहिल्या तर आपण 5 मिनिटाच्या जास्त वेळ या ठिकाणी खर्च केलेला आहे. प्लीज विनंती करतोय की आपण त्वरा करा. आणि जे आपण सर्व जे सन्मान चिन्ह पाहत आहोत, जे आम्हाला कुमारी अवनी कपिल पाटील आणि कुमार अर्णव कपिल पाटील यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज या सर्व सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत, त्यांचा आम्ही मनापासून विशेष आभार व्यक्त करतोय. सोनाली म्हात्रे मॅडमचा इथे आपण सन्मान संपन्न करीत आहोत. त्याच्यानंतर पुढील सन्मान चला शेखरजी आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे मात्र संपर्क केला जाईल. शेखरजी म्हात्रे चला पुढील सन्मान मयुरी सुमित पाटील मॅडम आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. पाटील घराण्याच्या लाडक्या सुनबाई आहेत. क्या बात. आणि त्यांचे पतिश्री आमच्या सोबतीला आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. जरूर आपण जर पाहिलं तर प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे या स्त्री ही खंबीरपणाने उभी असते आणि ती स्त्री अर्थात पाटील घराण्याची सुनबाई आज आपण पाहत आहोत. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. चला पुढील सन्मानाकडे आपण वाटचाल करतोय. आणि या भिनारगावचे प्रसिद्ध उद्योजक के भुईर यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी या मंडळासाठी प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आपल्यामध्ये जे मान्यवर मंडळी होते आता मात्र जरूर रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला गॅप निवडलीये. सूरज पाटील चेस करतोय. चेस डाऊन मोठं आहे. चेंडूने गाठलीये सीमारेषा. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर आलाय. क्रिकेटचं क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा क्लासिकल स्ट्रोक. 4 धावा चौकार. काय एक्झिक्युशन होतं, काय टायमिंग आपण पाहिलं. क्षेत्ररक्षकाला तिकडे अक्षरशः भेदलं गेलं आणि त्यानंतर 4 धावा वसूल केल्यात. या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल फटका आडवा बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तेवढा प्रॉपर होत नाहीये. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. फलंदाज जर आपण पाहिलं तर एक विकेट इकडनं पहिल्या षटकामध्ये गेली. त्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं होतं. ते होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. हा चेंडू गती कमी केली. अडवा पाटणं फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. इकडनं आलाय आडवा बॅटचा प्रहार. 4 धावा चौकार.
मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करणं हे खूप गरजेचं आहे, कारण आव्हान जर आपण पाहिलं तर खूप मोठं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इकडनं त्या अनुषंगानं बॅटिंग होताना आपण पाहिली आहे, बॅटरना इकडनं षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण जरूर आपण पुन्हा जात आहोत सन्मानाकडे, कारण अजूनही पाहिलं तर या ठिकाणी भरपूर सन्मान येणं या ठिकाणी बाकी आहेत. आपल्यामध्ये पाहिलं तर सन्माननीय किरणजी भुईर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे आणि या सन्मानकडे विनंती मी प्रणव पाटील आपणास करतोय. शेलारगावचे समाजसेवक किरणजी भुईर आपणास विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. प्रणव पाटील यांच्या शुभ हस्ते, प्रणव पाटील राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. त्याच्यानंतर हृदयनाथजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. हे सर्व शेलार गावातील मंडळी आहे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आज आवर्जून येथे आलेले आहेत. सर्वांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. इकडनं जर पाहिलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रावरनं मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, अजून एका विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर आता डगआउटला चाललाय. निराश आहे गोटेगर टीम. जर इकडनं पाहिलं आव्हान मोठे, ते आव्हानाचा चेस डाऊन करत असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आता बॅटर स्वतःची विकेट देत असताना दिसलेत. चला, पुढील सन्मान ॲडव्होकेट सचिनजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. ॲडव्होकेट सचिनजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. चला, खेळ सुद्धा मात्र आपण कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सन्मानित समीरजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सन्माननीय समीरजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याच्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी मंगेशजी भुईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आपण पाहतोय गावदेवी स्फोट लाखिवली आयोजित पाटील परिवाराच्या वतीनं राजेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2025. मंगेशजी भुईर आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. चला, खारबाव टीम 11 मिनिटं आपली कंप्लीट झाले. षटक जर आपण पाहिले तर इकडनं 2 संपले. चला, वेळेच्या संदर्भामध्ये आपण लक्ष द्यायचंय, अथवा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत घ्यावा लागेल. दरम्यान राजेंद्र पाटील यांचे लाडके भाचे सन्माननीय तुषारजी पाटील आणि अविनाशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत, सुस्वागतम. त्याच्यानंतर भावेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. काटे गावचे युवा उद्योजक भावेश पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. चला, थोडंसं आपण स्पीडअप करूया, कारण मॅच सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आणि चांगल्या मोडवरती आता मात्र सामन्याने वलण घेतलेलं आहे. तर भावेश पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. काटे गावचे उद्योजक आहेत. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी मनोजजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. काटे गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. या मनोजजी भुईर साहेब पुढे यायचं आपण. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. चला, मनोजी भुईर साहेबांचा सन्मान झाल्यानंतर आपण कंटिन्यू मॅचकडे फोकस करणार आहोत आणि आता आम्हा सर्वांना मात्र या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये सज्ज झालेत याच गावातील सुपुत्र मिस्टर हर्ष पाटील. थर्ड अंपायरचा पंचांनीकडनं मात्र थर्ड अंपायरची मदत घेतली, कारण आपण पाहतायत बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 सिक्सर आलेत. हाईट इकडनं चेक केली जाईल. चला, तिसरे पंच आपण लगेच यायचंय. चला, या ठिकाणी पाहू शकाल लाखिवली गावातील सर्व महिला भगिनींचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, कारण काही क्षणानंतर आपण हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न पार पाडणार आहोत. सर्व महिला मंडळ भगिनींचं मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
फेर डिलिव्हरी आहे पंच. हा चेंडू फेर आहे. फुलटॉस चेंडू होता. आपण पाहतायत या षटकाराच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचले 34 अर्थातच 34च्या घरामध्ये. आव्हान जर आपण पाहिलं येणारे चेंडू 10 33ची गरज आहे. अटॅकिंग क्रिकेट इकडनं सुरू ठेवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला एक सन्मान आहे कोणगावचे समाजसेवक शेखरजी म्हात्रे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी राजेंद्र पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभाचे शेखरजी म्हात्रे यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करा. चला जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओटी यू हर्ष पाटील. चला जाऊया मॅच कडे. जबरदस्त सामना रंगला. एका बाजूनं खारबाव, एका बाजूनं गोटेघर, एका बाजूनं शहापूर विभागातील संघ तर एका बाजूनं भिवंडी विभागातील संघ. बॅटची आतली एज लागली आहे. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने मागे चेंडूला फील्ड करतोय. तिकडे एक धाव घेण्याची संधी होती. शेवटची चेंडू आता शिल्लक आहेत 9 धावांची गरज आहे ती म्हणजे 33. निर्धाव चेंडू आला. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण इकडनं जर पाहिलं पहिल्या 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक मोठे हिट आले. त्यानंतर कमबॅक करणे गरजेचं होतं. गोलंदाजाने स्वतःचा अँगल चेंज केला. त्यानंतर चांगले चेंडू हाताळलेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली एज लागली आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तिकडे जोपर्यंत चेंडूला उचलून रिटर्न करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल डबलने काही होणार नाहीये. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. आज आम्ही इथपर्यंत आलोय. शहापूरमधनं आम्ही भिवंडी पर्यंतचा प्रवास करून आलोय तर इकडनं आम्हाला चांगला खेळ करायचा आहे. या अनुषंगाने इकडनं खेळ करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर नवीन आलेले बॅटर ज्यांच्या नावाची चर्चा देखील आपण होताना पाहिली आहे. शहापूरचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडे. फुल टॉस चेंडू अडवा पाटनं फटका जबरदस्त आहे. पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. डीप मिड विकेटला क्लिअर करून जाणारा आतिश बांडेचा हा तडाखा आतिश सांगतो मैदानाच्या आतमध्ये. सामना अजून संपला नाहीये कारण मी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 धावा. षटकार. आपण पाहतायत काल्हेरगावचे उद्योगपती सन्मान. आपण पाहतायत लाखिवली गावचे बाचे. आपण पाहतायत तुषारजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील मोस्ट वेलकम. त्याचबरोबर आपण पाहतायत त्यांच्या समवेत अविनाशजी पाटील हे देखील उपस्थित झालेत. आपण पाहतायत लाखिवली गावचे बाचे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडे ज्याच्या बॅटिंगची गरज आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये करताना देखील दिसलेत. एका बाजूने गोटेघर आहे दुसऱ्या बाजूने खारबाव आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर जबरदस्त आहे. येणारे चेंडू जर आपण इकडनं पाहिले तर 7 आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर इकडनं उरलंय ते म्हणजे 26 सामना रंगतदार स्थितीकडे चाललाय. गोटेघर की खारबाव, खारबाव की गोटेघर. अंधरात्रीमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा धमाल. आपण पाहतायत काल्हेरगावचे उद्योगपती रुपेश जी यांचं देखील आगमन झालंय. स्टेट बॅटनं फटका सुंदर आहे. मिड ऑफ मधनं काढलाय. लॉंग ऑनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफ मध्ये येऊन चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडे संधी होती. फलंदाजाकडे देखील संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. या एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहताय धावफलक जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 42 घरामध्ये. येणारे चेंडू 6 आणि धावांची गरज आहे 25. सामना अजून संपला नाहीये. 6 चेंडू 25 ची गरज. सुजल पाटील लाखिवली गावचे आपण कुठे असाल तर आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आपण पाहतायत श्रुतिकजी म्हात्रे त्याचबरोबर आरुषजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कामतगर गावचे उद्योगपती साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये चाललाय कारण येणारे शेवटचे 6 चेंडू आणि इकडनं समीकरण उरलंय 25. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषका जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत 3 गोल्डन 6 लागलेत. अजूनपर्यंत कोणतीही स्पर्धा अशी नाहीये की जिकडे 3 गोल्डन 6 लागलेत. आजच्या दिवसामध्ये एक गोल्डन षटकार लागलाय. कालच्या दिवसा जर आपण उल्लेख केला तर कालच्या दिवसामध्ये देखील 2 गोल्डन 6 लागलेत. येणारा इकडनं सामना उरलाय. आपण पाहतायत येणारे चेंडू 6 धावांची गरज आहे 25. कालच्या दिवसा जर आपण विचार केला तर मालोडी संघाच्या पूर्वेशनं गोल्डन षटकार ठोकला. त्यानंतर आपण पाहिलं तर कासारवडवलीच्या मोहितनं गोल्डन 6 ठोकला.
पहिलाच बॉल अडबापाटनं खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द विकेटनं चेंडू चाला मिड विकेटला डीप मधनं क्षेत्ररक्षक तिकडे पुढे येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न धोकादायक. आतिश बांडेची विकेट धोक्यामध्ये गेली आहे. परंतु तिकडे काय घडलंय, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे नियम जे आहेत ते बांधले गेलेत. त्या नियमांचं या ठिकाणी आपण पाहतायत बांधणी केली गेली आहे. थोड्याच वेळात युवा नेते रिग्नेश प्रताप पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. क्रिकेटचे फार मोठे चाहते आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा नुकतीच जी संपन्न झाली, माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाचे ते प्रणेते. ऑन साइडला पूल केलाय आणि हा बॉल थेट फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे जाऊन लँड होतोय. 6 धावांकरिता षटकार पिक्चर अभी बाकी आहे. 67 पार करायचे असताना सामना सोडलेला नाहीये. गणेश डिंगोरे स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु मनीष लहाने आणि आतिश बांडेनं आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतलेली आहे. येणारे 4 बॉल सामना जिंकण्याकरिता 18ची गरज आहे. असं समीकरण हर्ष कालच्या रात्रीमध्ये पार होताना तुम्ही बघितलेलं आहे. जुनांदुर्की विरुद्ध कासार वडोलीच्या मॅच मध्ये, तर इथे का होणार नाही. हा खेळ क्रिकेटचा आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही, जोपर्यंत शेवटची विकेट, शेवटची धाव कंप्लीट होत नाही, तोपर्यंत कोण जिंकलाय या क्रिकेटच्या खेळामध्ये सांगणं कठीण असतं. 4 बॉल 18 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज, पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज आउट होतोय. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. युवा नेते रिग्नेश प्रताप पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला मिनेश पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या भारतातील सर्वात मोठी स्पर्धा, माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाचे प्रणेते प्रताप शेठ पाटील यांचे सुपुत्र रिग्नेश पाटील, ज्यांनी ती स्पर्धा पार पाडण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी, त्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी भूमिका बजावली, असे रिग्नेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. येणारे 3 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. हर्ष पाटील याच गावचा एक गोड आवाज आहे. जबरदस्त समालोचन या मॅच मध्ये त्याच्या आवाजातून तुम्हाला ऐकायला मिळालं. परंतु मॅच आता 3 मध्ये 18 करायचे आणि हा बॉल इथे खेचून मारलाय, फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. मॅच ऑन. हर्ष शेवटचे 2 बॉल 12 धावांची गरज. सामना अजूनही जिवंत. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर 2 वेळा गोल्डन 6 लागलाय, 3 वेळा ऍक्च्युली गोल्डन 6 लागलाय. सामना कोणताही संघ जिंकू द्या, इकडनं जिंकणार क्रिकेटचा खेळ आहे. प्रेक्षक आता दिवाणे झालेत. शेवटचे 2 चेंडू, 12ची गरज. सामना खारबाव जिंको अथवा गोटेगर. प्रेक्षकांना आता मात्र हा सामना बघायला आवडलाय, नक्कीच आवडलाय. वाह, जबरदस्त. आता इथून प्रेक्षकांना एकच विनंती असेल की खेळ तुम्हाला आवडला असेल, क्रिकेट तुम्हाला आवडला असेल, तर एकदा टाळ्यांचा गजर जोरदार होऊन जाऊ द्या. येणारे 2 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. क्रिकेटचे फार मोठे चाहते या क्रीडांगणावर आणि आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार केला तर प्रथमतःच या परिसरामध्ये रजनी क्रिकेट स्पर्धा, नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. येणारे 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. कांबे गावाच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संगीता मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. संगीता मालकरी मॅडम, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. परंतु सामना देखील क्रुशियल मोमेंटला आलेला आहे. हर्ष पाटील, येणारे 2 बॉल आणि 12 धावांची गरज. एका बाजूला तुम्ही पाहतात कांबे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांचा सन्मान केला जातोय. हा बॉल निर्णायक असेल, अकुल टप्प्याचा होता आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉल. आणि अखेर आता सुटकेचा श्वास या ठिकाणी घेतला असावा तो कारबावच्या समर्थकांनी, कारण शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 12 धावांची गरज आहे. 1 लीगल बॉल, साई स्पोर्ट कारबाव संघ विजयी. एखादा अनलिगल बॉल पुन्हा गोटेगर बी संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. शेवटचा बॉल, 12 धावांची गरज आहे आणि हा बॉल लीगल आलाय आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलाय महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट कारबावनं. अभिनंदन, अभिनंदन कारबाव अँड हार्ड लक गोटेगर बी. जरूर आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच देण्याच्या अगोदर 2 सन्मान आहेत ते आपण इथे संपन्न करूया. तुषारजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. राजेंद्र पाटील साहेबांचे लाडके भाचे आहेत, त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया. आणि काल्हेर गावचे ते युवा उद्योजक आहेत
विनंती करतोय राजेंद्र पाटील यांना की आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. तुषारजी पाटील आपण पुढे या.